नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण मस्तपैकी टोमॅटोपासून व्हेज ऑमलेट कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत. त्याआधी मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर बऱ्याचदा संध्याकाळी जास्ती भूक नसते आणि थोडंसं काहीतरी करायचं असतं, त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सर्वात आधी एक मिक्सरचा जार घ्यायचा आणि त्यामध्ये मी 2 टमाटे असे चॉप करून टाकलेले आहेत. तर ह्याला आपण बारीक करून याची प्युरी बनवणार आहोत. तर हे व्हेज टोमॅटो ऑमलेट खायला एकदम भन्नाट लागतं. इन्स्टंट रेसिपी आहे. हार्डली 10 ते 15 मिनटात बनून तयार होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. बऱ्याचदा तोंडाला चव नसते, काहीही खाण्याची इच्छा होत नाही आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर आपल्याला भाजीपोळी तितकीशी खावीशी वाटत नाही. तर फॉर अ चेंज म्हणा किंवा मुलांसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं तर हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. किंवा तुम्ही याला टोमॅटो उत्तप्पा किंवा टोमॅटो व्हेज ऑमलेट असं देखील म्हणू शकता. तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी मी आधी सांगितल्याप्रमाणे टोमॅटो छान असे चिरून घ्यायचेत आणि शक्यतोवर अगदी मस्त लालबुंद पिकलेलेच टोमॅटो आपल्याला इथे वापरायचे आहेत. तर हे मी जारमध्ये आता घालून घेते आहे. आता यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 लसणाची कांडी घेतलेली आहे. आता याला जारमध्ये बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे जर असं बारीक होत, यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याची पेस्ट बनवून घेऊ शकतो. तर आता ह्याला मी बारीक करून घेतलेलं आहे. ती स्टेप काही तुम्हाला दाखवलेली नाही आहे. आणि आता एक बाऊल घ्यायचा किंवा एखादं पसरट भांडं घ्यायचं. त्यामध्ये 1 वाटी रवा घेतला आहे. रवा मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेतलेला आहे. जोपर्यंत रवा मिक्सरला बारीक फिरवून घेत नाही तोपर्यंत बाऊलमध्ये ॲड करायचा नाही. ह्या एकाच वाटीने सगळं प्रमाण आपण घेणार आहोत. नाहीतर तुमचं हे व्हेज ऑमलेट किंवा हा जो उत्तप्पा आहे हा अजिबात चांगला होणार नाही. त्याच वाटीने मी पाऊण वाटी इथे डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी पाऊण वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे सगळं प्रमाण एकाच वाटीने आपण मोजून घेतलेलं आहे. तुम्ही कपाने देखील घेऊ शकता. आणि त्यानंतर जी प्युरी करून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता तांदळाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे मी घरी केलेलं तांदळाचं पीठ आहे. नॉर्मली मी घरामध्ये करून ठेवते कारण याचे घावणं छान होतात. उत्तप्प्यासाठी देखील बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर बऱ्याचदा आपण तांदूळाचं पीठ हे धपाट्यामध्ये जरी घातलं तरी ते धपाटे खूप छान होतात. तर आता हे पीठ यामध्ये ॲड करून घेतलं आहे. तर तांदळाचं पीठ करण्यासाठी सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळून घ्यायचे आणि त्यानंतर हे गिरणीवरून दळून आणायचे किंवा मिक्सरवर दळून चाळून घेऊ शकता. तर खूप विकतचं पीठ वापरण्यापेक्षा मी हे घरचं पीठ वापरण्याला जास्त प्रेफरन्स देते. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपल्याला आवश्यकतेनुसार सगळे मसाले घालून घ्यायचेत. लाल मिरची पावडर घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हिरवी मिरची घातल्यामुळे मी इथे लाल मिरचीचं तिखट अगदी थोडंसंच घालून घेतलेलं आहे. रंगासाठी 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे. ह्यामुळे रंग खूप छान येतो. आणि थोडासा ओवा आपण इथे घालून घेतलेला आहे. जिरं देखील घालून घ्यायचं आहे. ह्यामुळे चव खूप छान येते. आणि त्यानंतर आत्ता आपण जिरं घालून घेतलं. ओवा छान असा हातावर चोळून घालायचा. त्यामुळे ओव्याचा छान असा फ्लेवर ह्यामध्ये उतरला जातो. तर मैत्रिणींनो, अगदी घरात आहे त्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनून तयार होते. 2 मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून यामध्ये घातलेले आहेत आणि आपण जी टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती देखील आता ह्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. आणि लागेल तसं पाणी घालून याचं छान असं लपलपीत बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर सकाळच्या नाश्त्यासाठी देखील तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे. किंवा बऱ्याचदा काय होतं, 4 वाजता मुलांना भूक लागते तर तेव्हा देखील अवघ्या 10 मिनटामध्ये ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. आता ह्या बीटरच्या साहाय्याने मी हे सगळं एकजीव करून घेते आहे. तुम्ही बघू शकता मस्त लपलपीत असं हे बॅटर बनवून तयार झालं आहे. दुसरीकडे मी नॉनस्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. रवा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतल्यामुळे याला रेस्ट करायला ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे.
नाहीतर याला थोडंसं रेस्ट करायला ठेवावं लागलं असतं. त्यामुळे रवा मिक्सरमधून फिरवून मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आणि ही स्टेप अजिबात स्किप करू नका. आता नॉनस्टिक तवा घ्यायचा, त्याला ब्रशच्या साहाय्याने मस्त तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि साईडनी हे बॅटर सोडत मग सेंटरला हे बॅटर आपण घालून घेणार आहोत. आधी सेंटरला घालायचं नाही, कारण सेंटरला तवा खूप तापलेला असतो. त्यामुळे आधी कडेला सोडून मग सेंटरला हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता याला मस्तपैकी लो टू मीडियम हीटवर एक साईडने भाजून घ्यायचं आहे. त्याआधी ब्रशने तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. तर आपलं बॅटर अतिशय मस्त परफेक्ट असं तयार झालं आहे. आता याला उलथण्याच्या साहाय्याने मी उलटवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अतिशय मस्त आणि पटकन उलथल्या गेलेलं आहे. तर ह्या ठिकाणी मी 2 कांदे, 2 टोमॅटो, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि पिठाचं मेजरमेंट एकाच वाटीने घेतलेलं आहे. तर छान चटपटीत असा नाश्ता बनवून तयार झाला आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.